सध्या सर्वत्र तरुणाईत अँड्रॉइड फोनचा वापर लोकप्रिय झालाय. मात्र हाच वापर तुम्हाला धोकादायक ठरू शकतो. नेमका काय आहे हा धोका पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. तुमच्या परवानगीविना तुमच्या मोबाईल कॅमेऱ्याचा वापर होऊ शकतो. तुमच्या परवानगीशिवाय तुमचं ठिकाण लोकेट केलं जाऊ शकतं. तुमच्याच मायक्रोफोनचा वापर करून आवाज रेकॉर्ड केला जाऊ शकतो. या काही केवळ सावधानतेच्या गोष्टी नसून तुम्ही डाउनलोड केलेल्या ॲप्सला दिलेल्या परवानगी आहेत. कोणतेही ॲप्स डाउनलोड करताना सरसकट त्याच्या अटी आणि शर्ती तुम्ही मान्य असल्याचं क्लिक करता. मात्र तसं करताना स्वतःचा वैयक्तिक संपर्क, ईमेल, मायक्रोफोनचा अमर्याद वापर करण्याची परवानगीही तुम्ही कळत नकळत देता. GPS आणि 3G तुम्ही सुरू ठेवत नाहीत, तरीही बॅकग्राऊंड डेटा ऑपरेट होत असतो. सोशल नेटवर्किंगवरील चॅट, मेमरी स्टिकमधील डाटा तुमच्या नकळत बघितला जाऊ शकतो. तो कॉपीही केला जाऊ शकतो. तुमच्या हँडसेटच्या ॲप्लिकेशन मॅनेजरमध्ये पाहिल्यास वैयक्तिक आयुष्य हरवून बसल्याचं तुमच्या लक्षात येईल. युजर्सनी त्याबद्दल काळजी घेताना एक प्रकारे चेक केलं पाहिजे की बॅकग्राऊंडला कुठल्या सर्व्हिसेस चालू आहेत का, ते पण आपण चेक करू शकतो. किंवा नवीन एखादं ॲप्लिकेशन आपण डाउनलोड करतो त्यावेळेला कुठल्या परमिशन्स कुठल्या असतात त्या आधी चेक केल्या पाहिजे की लोकेशन तुमचं ट्रॅक होतं आहे का, किंवा कॉन्टॅक्ट सिलेक्ट होत आहेत का, किंवा एखादा पिक्चर्स वगैरे गॅलरीला ते टाईप करत आहेत का, या सगळ्या परमिशन्स त्यांनी आधी चेक केल्या पाहिजे. बघितलं पाहिजे की त्याची परमिशन काय आहे, त्या परमिशनमध्ये तो काय मागतो आहे आपल्याला. जर का तो परमिशनमध्ये मागत असेल की आपलं पूर्ण कंटेंट, तुमचे कॉन्टॅक्ट्स, तुमची SD कार्ड, तुमची पर्सनल डाटा, ह्या सर्व गोष्टी जर का तो ॲक्सेस करायसाठी मागत असेल तो ॲपरेटस आपण डाउनलोड नाही केला पाहिजे. या सगळ्यामुळे तुमच्या मोबाईलचं मासिक बिल अधिक येऊ शकतं. गुगल हा ओपन सोर्स असून त्याचा वापर करून तुम्हाला ट्रॅक करणं तुमच्या स्पर्धकांसाठी खूपच सोपं आहे. सोशल नेटवर्किंग साईटचा मोठ्या प्रमाणात गैरवापरही होऊ शकतो. मात्र भारतातल्या सायबर कायद्यांमुळे गुन्हेगारांवर कारवाई होऊ शकत नाही असं तज्ज्ञांचं मत आहे. प्लॅटफॉर्म पाहिजे दोन्ही देशांमध्ये की बाबा की काय काय गोष्टी ते शेअर करू शकतात. जसं एक युरोपियन युनियन आणि अमेरिकामध्ये एक करार आहे, दॅट इज समथिंग कॉल्ड सेफ हार्बर ॲक्ट, ज्याच्यामध्ये ते लोकांनी बरेच काय इव्हन लॅटिन अमेरिकाचे काही कंट्रीजला घेतलं आहे, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड घेतलं आहे, आय थिंक सो साऊथ आफ्रिका पण आहे. हे सगळे कंट्रीज अवॉइड करतात सेफ हार्बर ॲक्ट. असलं कुठला तरी ॲक्ट इंडियामध्ये पण आता यायला पाहिजे. गुगलनं ही सिस्टीम विकत घेण्यापूर्वी या ऑपरेटिंग सिस्टमचं नाव डेंजर असं होतं. याचा वापर हॅकिंग किंवा व्हायरससाठी करण्यात येत होता. गुगलने यात सकारात्मक बदल केले असले तरी याचा वापर करताना काळजीही घेतलीच पाहिजे, हेही तितकंच खरं. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.